हॅलो फ्रेंड्स, दिस इज मनीष अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा टेस्ट पेपर घेऊन आलो आहे. पेपरमधील सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग सर्व एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. अँड 25 जूनला तुमच्या होणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक्झामसाठी तुम्ही किती प्रिपेअर आहात याचासुद्धा तुम्हाला अंदाज येईल. तुम्हाला सर्व गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी माझं बुक ऑर्डर करायचं असेल तर मला स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. बुक डिटेल्सच्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. तर हे बोल्ट फ्रॉम द ब्लूचा अर्थ होतो एखादी अनपेक्षित गोष्ट घडणे, जिची आपण कधी कल्पना देखील केलेली नसते, अचानक काहीतरी घडणे. तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, समथिंग अनएक्सपेक्टेड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, समथिंग अनएक्सपेक्टेड, अचानक काहीतरी घडणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम टंग इन चीक. तर टंग इन चीक म्हणजे, तर ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए, इन ॲन इनसिन्सिअर वे. ऑप्शन बी, टू प्रेज होल हार्टेडली. सी, अ सेन्सेशनल न्यूज. अँड डी, टू से समथिंग हर्टफुल. तर टंग इन चीकचा अर्थ होतो जिथे तुम्ही प्रामाणिक नाही आहात, फेथफुल नाही आहात ते. म्हणजे ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, इन ॲन इनसिन्सिअर वे. इन ॲन इनसिन्सिअर वे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम वेअर युअर हार्ट ऑन युअर स्लीव्ज. वेअर युअर हार्ट ऑन युअर स्लीव्ज म्हणजे आपल्या हार्टला स्लीव्जवर वेअर करणे, म्हणजे आपल्या फिलिंग्स ज्या आहेत त्या स्पष्टपणे बोलणे, मन मोकळं करणे. आपलं हृदय आहे ते स्लीव्जवर ठेवणे, आतल्या मनातील गोष्टी व्यक्त करणे. अ व्हेरी बोल्ड पर्सन, अ नोबल प्युअर पर्सन, मेक वन्स फिलिंग ॲपरंट, बीइंग पोलाइट ॲट ऑल टाइम्स. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, मेक वन्स फिलिंग ॲपरंट. आतल्या मनातील गोष्ट व्यक्त करणे, म्हणजेच आपलं हृदय आहे ते स्लीव्जवर ठेवणे जेणेकरून आपल्या भावना दुसऱ्याला दिसतील. वेअर युअर हार्ट ऑन युअर स्लीव्ज, मेक वन्स फिलिंग ॲपरंट. ओके, पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम वेन इट रेन्स इट पोर्स. वेन इट रेन्स इट पोर्स. वन गेटिंग मच लेस दॅन वॉट वन एक्सपेक्टेड. कॅलॅमिटी ऑलवेज ऑकर्स इन बॅड टाइम्स. You always fall into trouble when you are least prepared. When something bad occurs, it usually occurs more than once. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो पुन्हा पुन्हा येतो. When it runs, it pours. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो पुन्हा पुन्हा येतो. तसंच जेव्हा काही वाईट घडते तेव्हा ते परत परत घडत जाते. When something bad occurs, it usually occurs more than once. Option D will be your correct answer. Okay, next question. Choose the correct meaning of the idiom add fuel to fire. Add fuel to fire. आगीत तेल ओतणे. Add fuel to fire. आगीत तेल ओतणे म्हणजे एखादी खराब सिच्युएशन असेल तिला अजून खराब करणे. ऑप्शन्स पाहूया. गो फ्रॉम वन बॅड सिच्युएशन टू अनदर. अ कॉज बिकम स्ट्रॉंगर वेन मोर पीपल जॉईन. द फ्लेम विल एक्सटिंग्विश इफ इट रन्स आउट ऑफ ऑइल. कॉज अ बॅड सिच्युएशन टू बिकम वर्स. तर याचं करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, कॉज अ बॅड सिच्युएशन टू बिकम वर्स. एखादी खराब सिच्युएशन असते तिला अजून खराब करणे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम अ स्लॅप ऑन द रिस्ट. अ स्लॅप ऑन द रिस्ट. अ माइल्ड पनिशमेंट, पनिशिंग द रॉंग पर्सन, टू हेट समवन वेअर इट हर्ट्स द मोस्ट, टू थ्रेटन समवन. अ स्लॅप ऑन द रिस्ट मीन्स रिस्टवर चापट मारणे, मनगटावर चापट मारणे. म्हणजे मनगटावर चापट मारल्यानंतर जास्त काही होणार आहे का, जास्त फरक पडणार आहे का, त्यामुळे त्याचा अर्थ होईल अ माइल्ड पनिशमेंट, हलकीशी शिक्षा, नावाला शिक्षा. अ माइल्ड पनिशमेंट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. अ स्लॅप ऑन द रिस्ट मीन्स अ माइल्ड पनिशमेंट. पुढचा प्रश्न, अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. A misfortune that eventually has good results. A person who has changed so much that he is now unrecognizable. A prayer asking for God's favor. A bad person hiding his face behind a mask. A blessing in disguise. अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. एखादं असं संकट, एखादी अशी वाईट सिच्युएशन जिचा फायनली रिझल्ट चांगला दिसायला लागतो, ज्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात. तर ऑप्शनमध्ये करेक्ट आन्सर काय येईल? अ मिसफॉर्च्यून दॅट इव्हेंच्युअली हॅज अ गुड रिझल्ट्स.
ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. अ मिसफॉर्च्यून दॅट इव्हेंच्युअली हॅज गुड रिझल्ट्स. म्हणजेच एखादं असं संकट, अशी वाईट सिच्युएशन जिचा फायनली रिझल्ट चांगला दिसायला लागतो. अ मिसफॉर्च्यून दॅट इव्हेंच्युअली हॅज गुड रिझल्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम अगेन्स्ट द क्लॉक. अगेन्स्ट द क्लॉक. To do a job fast to finish it before a deadline. Time is money. Man is a victim of time. It is useless to fight destiny. Against the clock. Against the clock म्हणजे डेडलाईनच्या आधीच एखादं काम पूर्ण करणे. To do a job fast to finish it before the deadline. To do a job fast to finish it before the deadline. वेळेच्या आधीच काम पूर्ण करणे. ओके. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. टू डू अ जॉब फास्ट टू फिनिश इट बिफोर अ डेडलाईन. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ स्केपगोट. तर स्केपगोटचा अर्थ काय होतो? बळीचा बकरा. ज्याची काही चुकी नसताना त्याच्यावर सर्व खापर फोडणे. दुसऱ्याच्या चुकीसाठी त्याला दोष देतात, त्याला स्केपगोट असे म्हणतात. एनिमल्स सॅक्रिफाइस ॲज ॲन ऑफरिंग टू गॉड. द मोस्ट युजफुल एनिमल ऑर पर्सन. अ लकी पर्सन हू इज फॉरगिवन फॉर हिज क्राइम्स. द पर्सन हू इज ब्लेम फॉर द मिस्टेक्स ऑफ द अदर्स. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? स्केपगोट मीन्स बळीचा बकरा. द पर्सन हू इज ब्लेम फॉर द मिस्टेक्स ऑफ द अदर्स. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. दुसऱ्याच्या चुकीसाठी ज्याला दोष देतात त्याला स्केपगोट म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम अ डाइम अ डझन. अ डाइम अ डझन. स्ट्रेंथ इज इन नंबर्स. पीपल हू से बॅड थिंग्स हॅव नो व्हॅल्यू. व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू. You save more if you buy in large numbers. A dime a dozen. एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू कमी होणे, एखादी गोष्ट कॉमन होणे आणि तिला किंमत नाही उरणे, याला म्हणतात डाइम अ डझन. व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अ ड्रॉप इन द बकेट. अ ड्रॉप इन द बकेट. So much silence that even a drop can be heard. A very small amount compared with what is needed. The final act before the task is done. A small favor is worth a lot to a person in trouble. A drop in the bucket. एक खूप मोठी बकेट आहे आणि तुम्ही त्यात फक्त एक ड्रॉप टाकला म्हणजे जिथे खूप जास्त गरज आहे आणि तुम्ही त्यात खूप छोटीशी मदत केली म्हणजे गरजेपेक्षा खूप कमी मदत केली. अ व्हेरी स्मॉल अमाऊंट कंपेअर्ड विथ व्हॉट इज नीडेड. जिथे खूप जास्त गरज आहे आणि तुम्ही खूप छोटीशी मदत केली. अ व्हेरी स्मॉल अमाऊंट कंपेअर्ड विथ व्हॉट इज नीडेड. अ ड्रॉप इन द बकेट. ओके. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम पुल द प्लग. पुल द प्लग म्हणजे तुमचं काम चालू आहे लॅपटॉपवर आणि कोणीतरी येऊन प्लग काढला म्हणजे कामात व्यत्यय आणला, काम थांबवलं. मेक अ फर्म रिफ्युजल. सेव्ह द सिच्युएशन ॲक्टिंग इन द निक ऑफ टाईम. To waste away somebody's efforts. Prevent something from continuing. Pull the plug. काम थांबवणे. Prevent something from continuing. Option D will be your correct answer. Prevent something from continuing. Okay. Next question. Choose the correct meaning of a hot potato. A hot potato. A war-like situation which could have been easily avoided. A common eatery but favored by celebrities. A controversial situation which is awkward to deal with. A celebrity who keeps getting into some controversy. A hot potato means controversial situation जिच्याबरोबर डील करायला awkward फील होते. म्हणजेच ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. controversial situation which is awkward to deal with. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct meaning of the idiom water under the bridge. Water under the bridge. To create solutions to overcome any problem. Past events are no longer important. Young days can never be brought back again. Time keeps flowing endlessly. Water under the bridge. तर वॉटर अंडर द ब्रिज म्हणजे ब्रिज खालून पाणी गेलं म्हणजे आता त्याला काही यूज नाही आहे, त्याचं महत्त्व राहिलेलं नाही आहे. म्हणजे पास्टमध्ये जे होऊन गेलं त्याची आता काही व्हॅल्यू राहिलेली नाही आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. पास्ट इव्हेंट्स आर नो लॉंगर इम्पॉर्टंट. पास्ट इव्हेंट्स आर नो लॉंगर इम्पॉर्टंट. जे झालं ते झालं, आता त्याला काही व्हॅल्यू राहिलेली नाही. वॉटर अंडर द ब्रिज.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द बॉल इज इन युअर कोर्ट. द बॉल इज इन युअर कोर्ट. आता बॉल तुमच्या कोर्टमध्ये आहे. आता तुम्ही कसं रिॲक्ट करता हे तुमच्या हातात आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट. इट इज अप टू यू टू मेक द नेक्स्ट मूव. You have got a fantastic opportunity. You will be blamed for the crimes that you have not committed. You have been put into dilemma. The ball is in your court. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए. इट इज अप टू यू टू मेक द नेक्स्ट मूव. इट इज अप टू यू टू मेक द नेक्स्ट मूव. नेक्स्ट स्टेप तुम्ही काय घेता हे तुमच्या हातात आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट. याचा डिलेमा हा शब्दही खूप महत्त्वाचा आहे. स्पेलिंग करेक्शनमध्ये नेहमी हा प्रश्न विचारला जातो. DILEMMA. DILEMMA. डिलेमा. डिलेमा मीन्स कन्फ्युजन, कोंडी, पेच प्रसंग. नेहमी स्पेलिंग करेक्शनमध्ये हा प्रश्न येतो. DILEMMA लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. डिलेमा मीन्स कन्फ्युजन. अ पर्सन हू हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट्स. अ पर्सन हू हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट्स. इनसॉल्वंट, पुअर, डेस्टिट्यूट, पॉपर. म्हणजे एक असा माणूस ज्याच्याकडे घेतलेल्या कर्जाची परतफेड करायला पैसे नाही आहेत, जो कर्जात बुडालेला आहे असा. तर याला म्हणतात इनसॉल्वंट, जो कर्जात बुडालेला आहे. अ पर्सन हू हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट्स. याला एक सिनोनिम पण आहे, बँकरप्ट असं सिनोनिम आहे इनसॉल्वंटला. बँकरप्ट पण म्हणतात याला, जो कर्जात बुडालेला आहे असा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वर्ड्स अटर्ड इम्पॉयसली अबाउट गॉड. वर्ड्स अटर्ड इम्पायसली अबाउट गॉड. देवाची निंदा करणे, परमेश्वराची निंदा करणे. एमॉरल, फिलॉसॉफी, लॉजिक, ब्लास्फेमी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ब्लास्फेमी. वर्ड्स अटर्ड इम्पायसली अबाउट गॉड इज ब्लास्फेमी. ईश्वराची निंदा करणे त्याला ब्लास्फेमी म्हणतात. त्यानंतर व्हॉट इज एमॉरल. एमॉरल इज अनैतिक. व्हॉट इज फिलॉसॉफी. फिलॉसॉफी इज तत्वज्ञान. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी. वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी. कार्टोग्राफर, लेक्सिकोग्राफर, फिलाटेलिस्ट, लिंग्विस्ट. डिक्शनरी तयार करणारा. वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी. तर त्याला म्हणतात लेक्सिकोग्राफर. वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी इज कॉल्ड लेक्सिकोग्राफर. जो डिक्शनरी बनवतो त्याला लेक्सिकोग्राफर म्हणतात. त्यानंतर हू इज कार्टोग्राफर. कार्टोग्राफर इज अ पर्सन हू ड्रॉज मॅप. जो मॅप्स बनवतो, नकाशे बनवतो त्याला कार्टोग्राफर म्हणतात. त्यानंतर फिलाटेलिस्ट. हू इज फिलाटेलिस्ट. अ पर्सन हू कलेक्ट्स स्टॅम्प्स. अ पर्सन हू कलेक्ट्स स्टॅम्प्स. ज्याला स्टॅम्प्स, तिकीट्स कलेक्ट करण्याचा छंद आहे त्याला फिलाटेलिस्ट म्हणतात. त्यानंतर ज्याला खूप साऱ्या भाषांचं ज्ञान आहे, ज्याला खूप साऱ्या भाषा येतात त्याला लिंग्विस्ट म्हणतात. ठीक आहे. अँड वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी इज लेक्सिकोग्राफर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अ फॉरेनर हू सेटल्स इन अ कंट्री. अ फॉरेनर हू सेटल्स इन अ कंट्री. इमिग्रंट, इमिग्रेट, एलियन, विजिटर. एखादा विदेशी जो दुसऱ्या एका देशात जाऊन राहतोय, स्थलांतरित, परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी आलेला. तर याला म्हणतात इमिग्रंट. IMMIGRANT, इमिग्रंट. आणि आणखी एक शब्द असतो EMIGRANT, इमिग्रंट. तर हू इज इमिग्रंट. तर आपला देश सोडून परदेशात वस्ती करण्यासाठी गेलेला त्याला इमिग्रंट म्हणतात. आणि अ फॉरेनर हू सेटल्स इन अ कंट्री इज कॉल्ड इमिग्रंट, स्थलांतरित. म्हणजे जो एखादा विदेशी जो दुसऱ्या एका देशात जाऊन राहतोय त्याला इमिग्रंट म्हणतात. IMMIGRANT. आणि EMIGRANT इज आपला देश सोडून परदेशात वस्ती करण्यासाठी गेलेला. ठीक आहे. त्यानंतर इमिग्रेट म्हणजे स्थलांतर. एलियन म्हणजे अ पर्सन बिलॉंगिंग टू अ फॉरेन कंट्री. अ पर्सन बिलॉंगिंग टू अ फॉरेन कंट्री इज एलियन. ठीक आहे. नेक्स्ट, वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. पेसिमिस्ट, ऑप्टिमिस्ट, इनफॉलिबल, हिपोक्राइट. जो चुका करत नाही तो. वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. तर अशा व्यक्तीला म्हणतात इनफॉलिबल. इनफॉलिबल इज वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. त्यानंतर हू इज पेसिमिस्ट. पेसिमिस्ट इज निराशावादी. ऑप्टिमिस्ट इज आशावादी. वन हू सी ब्राईट साईड ऑफ थिंग्स, जो चांगल्या बाजू बघतो. अँड हिपोक्राइट इज धूर्त, पाखंडी. पुढचा प्रश्न,
able to use the left hand and the right hand equally well. Able to use the left hand and right hand equally well. Ambivert, ambidextrous, ambivalent, ambitious. दोन्ही हातांनी जो लिहू शकतो तो. Able to use the left hand and right hand equally well. तर याला म्हणतात ambidextrous. Ambidextrous is able to use the left hand and right hand equally well. Ambivalent is showing both good and bad feelings. एकाच वेळी चांगली आणि वाईट फिलिंग दाखवणारा तो असतो ambivalent. त्यानंतर ambitious is महत्त्वाकांक्षी. नेक्स्ट क्वेश्चन. वन हू हेट्स वुमेन. वन हू हेट्स वुमेन. जो स्त्रियांचा तिरस्कार करतो. हू डिसलाइक्स वुमेन. स्त्रीद्वेषी. फिलांथ्रोपिस्ट, एसेटिक, मोनोगॅमिस्ट, मिसोकायनिस्ट. वन हू हेट्स वुमेन. तर याला म्हणतात मिसोगायनिस्ट. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. मिसोगायनिस्ट इज वन हू हेट्स वुमेन, हू डिसलाइक्स वुमेन. स्त्रीद्वेषी. व्हॉट इज फिलांथ्रोपिस्ट. हू इज फिलांथ्रोपिस्ट. परोपकारी, संपूर्ण मानवजातीवर प्रेम करणारा, सर्वांची मदत करणारा. वन हू लव्स ऑल मॅनकाइंड्स अँड हू हेल्प्स पीपल. एसेटिक इज तपस्वी, तप करणारा. अँड मोनोगॅमिस्ट इज एक विवाहवादी. अ पर्सन हू प्रॅक्टिसेस वन स्पाउस ॲट अ टाईम, म्हणजे एक विवाह झालेला मोनोगॅमिस्ट. अँड वन हू हेट्स वुमेन इज मिसोगायनिस्ट. ठीक आहे. पुढचा प्रश्न. टू गिव अप द थ्रोन. टू गिव अप द थ्रोन. पदत्याग करणे, आपल्या मुकुटाचा त्याग करणे. टू गिव अप द ऑथॉरिटी. कन्साइन, ॲब्डिकेट, युजर्प, बिक्विथ. तर कन्साइन म्हणजे पाठवणे, ॲब्डिकेट म्हणजे पदाचा त्याग करणे, युजर्प मीन्स हडप करणे, बळकावणे, आणि बिक्विथ मीन्स मृत्यूपत्र. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲब्डिकेट मीन्स टू गिव अप द थ्रोन, पदाचा त्याग करणे. टू गिव अप द ऑथॉरिटी इज ॲब्डिकेट. नेक्स्ट क्वेश्चन. अ पोस्ट विथ अ लिटिल वर्क बट हाय सॅलरी. अ पोस्ट विथ लिटिल वर्क बट हाय सॅलरी म्हणजे एक अशी पोस्ट जिथे हाय सॅलरी असते पण काम कमी असते. अ पोस्ट विथ लिटिल वर्क बट हाय सॅलरी. डायरेक्टर, ट्रस्टी, सिनेक्युअर, मॅनेजर. तर याला म्हणतात ऑप्शन सी सिनेक्युअर. अ पोस्ट विथ लिटिल वर्क बट हाय सॅलरी इज सिनेक्युअर. नेक्स्ट क्वेश्चन. अ पर्सन हू राइट्स डेकोरेटिवली. अ पर्सन हू राइट्स डेकोरेटिवली. जो खूप डेकोरेटिवली लिहितो, ज्याचं लिखाण खूप छान असते. कॅलिग्राफर, कोलियरी, कोरिओग्राफर, कार्टोग्राफर. तर अ पर्सन हू राइट्स डेकोरेटिवली इज कॅलिग्राफर. आणि ती लिहिण्याची जी पद्धत असते त्याला म्हणतात कॅलिग्राफी. डेकोरेटिवली लिहिण्याची जी पद्धत असते त्याला कॅलिग्राफी म्हणतात. आणि अ पर्सन हू राइट्स डेकोरेटिवली इज कॅलिग्राफर. व्हॉट इज कोलियरी. कोलियरी इज कोळशाची खाण. कोरिओग्राफर इज डान्स शिकवणारा. आणि कार्टोग्राफर म्हणजे आपण मागच्या प्रश्नात बघितलं, कार्टोग्राफर इज अ पर्सन हू ड्रॉज मॅप्स. जो नकाशा बनवतो, मॅप्स बनवतो, त्याला कार्टोग्राफर म्हणतात. आणि एक आणखी शब्द होता लेक्सिकोग्राफर. तर लेक्सिकोग्राफर कोणाला म्हणतात. वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी. वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी. जो डिक्शनरी बनवतो त्याला लेक्सिकोग्राफर म्हणतात. जो मॅप्स बनवतो त्याला कार्टोग्राफर म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिअर ऑफ हाईट. फिअर ऑफ हाईट उंचीची भीती. ॲगोराफोबिया, हायड्रोफोबिया, पायरोफोबिया, ॲक्रोफोबिया. फिअर ऑफ हाईट इज. तर फिअर ऑफ हाईट इज ॲक्रोफोबिया. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲक्रोफोबिया इज फिअर ऑफ हाईट. अँड व्हॉट इज ॲगोराफोबिया. ॲगोराफोबिया इज फिअर ऑफ ओपन प्लेसेस. फिअर ऑफ ओपन प्लेसेस इज ॲगोराफोबिया. त्यानंतर हायड्रोफोबिया इज फिअर ऑफ वॉटर. पाण्याची भीती, हायड्रोफोबिया. व्हॉट इज पायरोफोबिया. आगीची भीती. फिअर ऑफ फायर इज पायरोफोबिया. अँड फिअर ऑफ हाईट इज ॲक्रोफोबिया. नेक्स्ट क्वेश्चन. स्मॉल रूम फॉर वर्शिप. स्मॉल रूम फॉर वर्शिप. बेल, चॅपल, कॅचे, ब्रूड. प्रार्थनेसाठी बनवलेली छोटीशी जागा. स्मॉल रूम फॉर वर्शिप. इट इज कॉल्ड चॅपल. ब्रूड इज मुले बाळे, पिल्ले.
ठीक आहे. पुढचा प्रश्न, ॲन ओल्ड अनमॅरिड वुमॅन. ॲन ओल्ड अनमॅरिड वुमॅन, वयस्कर अविवाहित स्त्री. मॅसोचिस्ट, ॲथिस्ट, स्नायपर, स्पिन्स्टर. ॲन ओल्ड अनमॅरिड वुमॅन, वयस्कर अविवाहित स्त्री. तर अशा व्यक्तीला म्हणतात स्पिन्स्टर. ऑप्शन डी विल बी करेक्ट आन्सर. स्पिन्स्टर इज ॲन ओल्ड अनमॅरिड वुमॅन. त्यानंतर हु इज स्नायपर. स्नायपर इज एक प्रकारचा सैनिक असतो, त्याला स्नायपर म्हणतात. अथिस्ट इज अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड इज कॉल्ड अथिस्ट, नास्तिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ फॅमिली ऑफ यंग ॲनिमल्स. अ फॅमिली ऑफ यंग ॲनिमल्स. नेस्ट, क्लच, ऑफस्प्रिंग, ब्रूड. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी, ब्रूड. अ फॅमिली ऑफ यंग ॲनिमल्स इज कॉल्ड ब्रूड. ब्रूड म्हणजे पिल्लं. ऑफस्प्रिंग मीन्स अपत्य, संतती. अँड क्लच इज कोंबडी जी अंडी उगवते त्याला क्लच म्हणतात. नेस्ट मीन्स घरटे. नेक्स्ट क्वेश्चन, वन हू इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स. वन हू इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स. बिब्लिओफाईल, लोगोफाईल, हिप्पोफाईल, सायनोफाईल. वन हू इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स, ज्याला पुस्तकांची आवड आहे तो. वन हू इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स. तर अशा व्यक्तीला म्हणतात बिब्लिओफाईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. बिब्लिओफाईल इज अ वन हू इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स. त्यानंतर व्हॉट इज लोगोफाईल. अ लवर ऑफ वर्ड्स इज कॉल्ड लोगोफाईल. अ लवर ऑफ वर्ड्स इज कॉल्ड लोगोफाईल. हिप्पोफाईल इज लवर ऑफ हॉर्सेस, ज्याला घोड्यांची आवड आहे तो हिप्पोफाईल. अँड सायनोफाईल, अ पर्सन हू लव्स डॉग्स. डॉग्स लवरला सायनोफाईल म्हणतात. अँड वन हू इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स, ज्याला पुस्तकांची आवड आहे तो बिब्लिओफाईल. ठीक आहे. गिव सिनोनेम ऑफ फेटल. गिव सिनोनेम ऑफ फेटल. टेरिबल, पॉयझनस, डेडली, रॉंग. तर फेटलचा अर्थ काय होतो. फेटल मीन्स घातक, हानिकारक, प्राणघातक, किलिंग. तर याचं करेक्ट सिनोनेम येईल डेडली. ऑप्शन सी, डेडली. डेडली म्हणजे घातक. व्हॉट इज टेरिबल. टेरिबल म्हणजे भयानक. पॉयझनस इज विषारी. अँड रॉंग म्हणजे चूक. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिनोनेम ऑफ फेटल इज डेडली. नेक्स्ट क्वेश्चन, गिव सिनोनेम ऑफ डिअर. गिव सिनोनेम ऑफ डिअर. यंग, कॉस्टली, क्लोज, ड्यू. तर डिअरचा अर्थ होतो महाग, किमती. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, कॉस्टली. डिअरचा अर्थ होतो कॉस्टली, महाग, किमती. तर यंग म्हणजे तरुण, क्लोज म्हणजे जवळ, आणि ड्यू म्हणजे देय. डिअरचा एक अर्थ प्रिय असा पण होतो, पण इथे कॉस्टली, महाग, किमती हे याचं करेक्ट सिनोनेम आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव सिनोनेम ऑफ मिनिमम. मिनिमम म्हणजे किमान. मिगर मीन्स अल्प. मिनिमल म्हणजे मिनिमल. लोवेस्ट म्हणजे सर्वात कमी. आणि लिटिल म्हणजे लहान, फ्यू, मिनी. तर गिव सिनोनेम ऑफ मिनिमम. तर मिनिममचं सिनोनेम येईल ऑप्शन बी, लोवेस्ट. लोवेस्ट म्हणजे सर्वात कमी. मिगर म्हणजे अल्प. लिटिल म्हणजे फ्यू, मिनी, लहान. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गिव सिनोनेम ऑफ डेलिगेट. पार्टिसिपंट, रिप्रेझेंटेटिव्ह, मेंबर, ऑफिसर. सिनोनेम ऑफ डेलिगेट. तर डेलिगेटचा अर्थ होतो प्रतिनिधी. पार्टिसिपंट म्हणजे सहभागी, भाग घेणारा. रिप्रेझेंटेटिव्ह मीन्स प्रतिनिधी. मेंबर म्हणजे सदस्य, सभासद. आणि ऑफिसर म्हणजे अधिकारी. तर सिनोनेम ऑफ डेलिगेट इज ऑप्शन बी, रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गिव सिनोनेम ऑफ इंडस्ट्रियस. सिनोनेम ऑफ इंडस्ट्रियस. रिझर्व्ड, हार्डवर्किंग, क्लेवर, इंटेलिजंट. इंडस्ट्रियसचा अर्थ होतो मेहनती. इंडस्ट्रियस मीन्स मेहनती. रिझर्व म्हणजे राखीव. हार्डवर्किंग म्हणजे मेहनती. क्लेवर हुशार, चतुर. इंटेलिजंट बुद्धिमान. तर सिनोनेम ऑफ इंडस्ट्रियस येईल हार्डवर्किंग. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिनोनेम ऑफ इंडस्ट्रियस इज हार्डवर्किंग, मेहनती. नेक्स्ट क्वेश्चन, गिव सिनोनेम ऑफ कोलोसस. कोलोससचं सिनोनेम विचारलेलं आहे. कोलोससचा अर्थ होतो प्रचंड. कोलोसस मीन्स
प्रचंड. तर ऑप्शन्स पाहूया. टॉल, लोफ्टी, ह्यूज, टॉवरिंग. टॉल म्हणजे उंच, लोफ्टी मीन्स उदात्त, नोबल, ग्रँड, प्राऊड, गर्विष्ठ, त्याला लोफ्टी म्हणतात, मॅग्निफिशंट. त्यानंतर ह्यूज म्हणजे विशाल, मोठा, आणि टॉवरिंग मीन्स उंच. तर सिनोनेम ऑफ कोलोसस येईल ह्यूज. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिनोनेम ऑफ कोलोसस इज ह्यूज, विशाल, प्रचंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ इलूड. एल्युअर, डिसीव, लीव, एस्केप. सिनोनेम ऑफ इलूड. तर इलूडचा अर्थ होतो टाळणे, अवॉइड करणे, निष्ठून जाणे. तर ऑप्शन्स पाहूया. एल्युअर मीन्स आकर्षण, डिसीव म्हणजे फसवणे, लीव म्हणजे रजा, आणि एस्केप म्हणजे निसटणे, टाळणे, सुटका करून घेणे, अवॉइड करणे. तर सिनोनेम ऑफ इल्यूड येईल ऑप्शन डी, एस्केप, निष्ठून जाणे, सुटका करून घेणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. गिव सिनोनेम ऑफ प्रिमोनिशन. सिनोनेम ऑफ प्रिमोनिशन. इन्साइट, फॉरवॉर्निंग, अनसर्टन्टी, स्कोप. सिनोनेम ऑफ प्रिमोनिशन. तर प्रिमोनिशनचा अर्थ होतो पूर्वसूचना. तर याचं करेक्ट आन्सर येईल फॉरवॉर्निंग. ऑप्शन बी विल बी करेक्ट आन्सर. सिनोनेम ऑफ प्रिमोनिशन इज फॉरवॉर्निंग, पूर्वसूचना. व्हॉट इज इन्साइट? इन्साइट इज अंतर्ज्ञान, इंट्युशन, अंतर्दृष्टी ज्याला म्हणतो आपण, ते इन्साइट. नंतर अनसर्टन्टी, अनिश्चितता, आणि स्कोप, संधी, चान्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ डेरोगेटरी. सिनोनेम ऑफ डेरोगेटरी. इंजुरियस, शॅटरिंग, डिस्ट्रक्टिव्ह, डिस्परेजिंग. सिनोनेम ऑफ डेरोगेटरी. तर डेरोगेटरी म्हणजे अपमानास्पद, मानहानिकारक. तर सिनोनेम ऑफ डेरोगेटरी येईल डिस्परेजिंग. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. डिस्परेजिंग इज डेरोगेटरी, अपमानास्पद. त्यानंतर व्हॉट इज इंजुरियस? इंजुरियस म्हणजे हानिकारक. शॅटरिंग म्हणजे चिडणारा, डिस्ट्रक्टिव्ह, विध्वंसक, घातक, अँड डिस्परेजिंग मीन्स अपमानास्पद. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ ॲब्रोगेट. क्रिएट, फॅसिनेट, रन, ॲबोलिश. गिव सिनोनेम ऑफ ॲब्रोगेट. तर ॲब्रोगेट मीन्स रद्द करणे, बंद करणे, कॅन्सल करणे, त्याला ॲब्रोगेट म्हणतात. ठीक आहे. क्रिएट म्हणजे निर्माण करणे, फॅसिनेट म्हणजे मोहित करणे, हिप्नोटाईज करणे, अँड ॲबोलिश मीन्स रद्द करणे, नष्ट करणे, ॲब्रोगेट करणे, कॅन्सल करणे, त्याला ॲबॉलिश करणे म्हणतात. ठीक आहे. तर सिनोनेम ऑफ ॲब्रोगेट येईल ऑप्शन डी, ॲबॉलिश, रद्द करणे, कॅन्सल करणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. गिव सिनोनेम ऑफ मॉर्डंट. गिव सिनोनेम ऑफ मॉर्डंट. काइंड, बिटर, कॉम्प्लिमेंटरी, पीसेबल. सिनोनेम ऑफ मॉर्डंट. तर मॉर्डंट मीन्स बोचक, वाईट, कडू गोष्ट, पॉइंटेड, टोचेल असे. तर याचं करेक्ट सिनोनेम येईल बिटर. बिटर मीन्स कडू, वाईट. ऑप्शन बी विल बी आर करेक्ट आन्सर. काइंड मीन्स दयाळू, कॉम्प्लिमेंटरी मीन्स मोफत दिलेला किंवा प्रशंसापर किंवा अभिवादनपर, आणि पीसेबल मीन्स शांतताप्रिय, शांत. अँड सिनोनेम ऑफ मॉर्डंट इज बिटर. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ कर्टेल. डाउनसाइज, प्रोलॉंग, लेंथन, एक्सटेंड. सिनोनेम ऑफ कर्टेल. तर कर्टेलचा अर्थ होतो कमी करणे, छाटणे, रिड्यूस करणे, म्हणजे कर्टेल. तर याचं करेक्ट सिनोनेम येईल ऑप्शन ए, डाउनसाइज. डाउनसाइज म्हणजे कमी करणे, छाटणे. प्रोलॉंग म्हणजे लांबवणे, लांबणीवर टाकणे. लेंथन म्हणजे लांब करणे, आणि एक्सटेंड म्हणजे वाढवणे, लांब करणे, एक्सपांड करणे. ठीक आहे. तर सिनोनेम ऑफ कर्टेल येईल डाउनसाइज, कमी करणे, छाटणे, रिड्यूस करणे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ इम्प्लिसिट. सिनोनेम ऑफ इम्प्लिसिट. अनस्पोकन, स्पेसिफिक, सप्लाय, ड्रायव्हन. तर इम्प्लिसिट म्हणजे सूचित केलेले पण व्यक्त नसलेले. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, अनस्पोकन, न बोललेले, इम्प्लिसिट, अनस्पोकन. ठीक आहे. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनेम ऑफ एक्सपोज. हाईड, रिव्हील, बरी, प्रोटेक्ट. सिनोनेम ऑफ एक्सपोज.
तर एक्सपोजचा अर्थ होतो उघड करणे, डिस्क्लोज करणे. हाईड म्हणजे लपवणे, रिव्हील म्हणजे प्रकट करणे, डिस्क्लोज करणे, उघड करणे. बरी म्हणजे पुरणे आणि प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण. तर सिनोनिम ऑफ एक्सपोज येईल रिव्हील. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. रिव्हील मीन्स प्रकट करणे, उघड करणे, डिस्क्लोज करणे, एक्सपोज करणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गिव सिनोनिम ऑफ 45. 45 मीन्स, तर 45 मीन्स मजबूत करणे. हार्म म्हणजे हानी, नुकसान. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे, ओव्हरलुक करणे. सिक्युअर म्हणजे सुरक्षित आणि लुजन म्हणजे लूज करणे. तर सिनोनिम ऑफ 45 येईल ऑप्शन सी, सिक्युअर. संरक्षित करणे, सुरक्षित करणे, मजबूत करणे. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.